नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या नवोदय परीक्षेमध्ये बदल झालेला आहे. आणि हा बदल काय आहे तर आपली जी बुद्धिमत्ता होती 40 प्रश्न 50 गुणाला येत होती, ती आता 40 ते 40 प्रश्न बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या आकृत्यांवर आता येणार नाहीत. आता काय होते, EVS म्हणजेच आता या ठिकाणी या वर्षीपासून तुमच्या येणाऱ्या परीक्षेत पर्यावरण अभ्यास नावाचा नवीन विषय आलेला आहे. आणि तो सोपा करायला, तो विषय अगदी सोपा करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. रिलॅक्समध्ये तुमचा सगळा अभ्यास या चॅनलवर पर्यावरण अभ्यासाचे सर्व प्रश्न आपण करून घेऊया, जे सहज सोपे आणि तुम्हाला त्याचा अभ्यास होईल अशा पद्धतीनं समजून सांगून. आता अधिक वेळ न घालता संपूर्ण पाठ येणार आहेत. नेहमी व्हिडिओ पडत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ निश्चित तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला की लाईक करायचं. आलं लक्षात? आता आपण पहिल्या पाठापासून आज सुरुवात करत आहोत. आणि तुमची परीक्षा जी येणारी आहे तर हा बदल झालेला तुमच्यासाठी एक फायदेशीरच ठरणार आहे. त्यामुळं अजिबात घाबरून न जाता व्यवस्थित सगळे व्हिडिओ पहा. आता पहिला जो पाठ आहे त्याकडे आपण सुरुवात करत आहोत. महत्त्वाचा म्हणजे हा पहिला पाठ आहे वाहतुकीवर आधारित. आता वाहतूक म्हणजे काय आहे? मानवाचे किंवा साहित्याचे, वेगवेगळ्या वस्तूंची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे, त्यालाच वाहतूक करणे असं म्हणतात. आलं लक्षात? आता ही वाहतूक कशी असते, या वाहतुकीचे प्रकार काय आहेत, याच्यावर प्रश्न येणार आहे. सगळ्यात अगोदर आपण वाहतूक समजून घेतली. हे आपण अगोदर कंटेंट समजून घेऊया, नंतर प्रश्नांवर चर्चा करूया. कशा प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा आपण पाहूया. तर वाहतुकीचे जे प्रकार आहेत, वाहतूक कुठून होते, कशी कशी होते, तर ते आपण पाहूया. वाहतुकीचे जे मार्ग आहेत हे पहा. वाहतुकीचे मार्ग. आता कोणकोणते मार्ग असतात तर हे आपण अगदी डायग्राम काढून पाहू. पहिला आहे रस्ता किंवा रस्ते वाहतूक. दुसरी आहे जलवाहतूक किंवा सागरी वाहतूक. आणि तिसरा जो प्रकार आहे तो हवाई वाहतूक. तर अशा प्रकारे रस्ता, जल आणि हवा या 3 मार्गावरून वाहतूक केली जाते. आपल्या भारत देशात सगळ्यात जास्त वाहतुकीसाठी वापरला जाणारा मार्ग हा रस्ता मार्ग आहे. आलं का लक्षात? त्यानंतर जलमार्ग आणि हवाई मार्ग. हवेतून वाहतूक करणं ही अतिशय वेगवान वाहतूक आहे, परंतु खर्च जास्त येतो. जलवाहतूक स्वस्त पडते, पण सगळ्या ठिकाणी पाण्यातून जहाज न्यायला पाणी कुठं आहे, समुद्र कुठं आहे, जिथं आहे त्या ठिकाणी आपण पाण्यातून वाहतूक होते. आलं का लक्षात? तुम्हाला वाहतुकीचे 3 मार्ग लक्षात आले. आता आपण एका मार्गावर आधारित माहिती घेऊया. अगदी मी तुमचं पुस्तक घेऊन सुरुवातीला छानसे आपण माहिती घेऊया. तर जमीन जे वाहतूक आहे त्यासाठी काय काय चालतं जमिनीवरून तुम्ही पाहतात. गावाला जाते वेळेस बस, सामान वाहून नेण्यासाठी ट्रक, छोटा ऑटो, टमटम, अनेक प्रकारची वाहतुकीची साधनं आहेत. रेल्वे आहे, बैलगाडी आहे. ही जमिनीवरची वाहतूक आहे. जमीन म्हणजेच रस्ता म्हणजेच काय, थोडक्यात ही वाहतूक होते कोणकोणत्या मार्गावरून. आपण आणखीन थोडंसं त्याचं नाव हे करूया की ही जमिनीवरची वाहतूक आहे. लक्षात? जमीन, जल आणि हवा 3 ठिकाणावरून वाहतूक होते. आता या ठिकाणी या जमिनीवर एक पहिला प्रकार आहे NH म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग. राष्ट्रीय महामार्ग. तर हे कसे असतात, कशा पद्धतीनं हे राष्ट्रीय महामार्ग आपल्या देशामध्ये त्यावरून वाहतूक होते पहा. देशातले प्रमुख शहरं, मोठमोठी शहरं या राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले असतात. आपण प्रवास करत असताना बसनं कुठं रोडच्या काठावर आपल्याला एखादा बोर्ड दिसतो, पाटी दिसते, तिथं लिहिलेलं असतं NH 54, NH 44 अशा पद्धतीची नावं टाकलेली दिसतात. तसेच हे राज्याच्या राजधान्या आणि बंदरांना जोडतात. लक्षात घ्या, बंदर म्हणजे माकड नाही. बंदर म्हणजे ज्या ठिकाणी समुद्राच्या तिथं जहाजं थांबवलेली असतात, तिथं मालाची चढ उतार होते, तो समुद्रातील भाग. आता त्याच्याकडे आपण जाणार आहोत, आत्ताच नाही. तर आणि याची जी देखभाल आहे, या राष्ट्रीय महामार्गाची देखभाल कोणती संस्था करते
NHAI. आता तुम्ही हे NHAI कदाचित परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, राष्ट्रीय महामार्गाची देखभाल करणारी संस्था कोणती? नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया. आलं का लक्षात? याचं मराठी जर नाव म्हटलं तर भारतीय रस्ते प्राधिकरण, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, सॉरी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण. तर अशा पद्धतीनं ही जी संस्था आहे ही या रस्त्याचं बांधकाम करणे, देखभाल करणे ही सगळी कामं करतात. आता दुसरी गोष्ट आहे, आपल्या देशामध्ये एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? तर 670 राष्ट्रीय महामार्ग आहेत. नॅशनल हायवेज संपूर्ण भारत देशात 670 राष्ट्रीय महामार्ग आहेत. एक घटक समजून घेत आपण पुढे जाऊया. अगदी छोट्या छोट्या ह्याच्यात 2 प्रश्न कव्हर झाले तिथं आपल्याला, 3 पहा. म्हणजे हे करत करत आपण प्रश्न कव्हर करत चाललो. सर्वात जास्त भारत देशामध्ये वाहतूक कशावरून होते? तर ती जमिनीवरची किंवा रस्त्यावरून वाहतूक होते. जमिनीवरची वाहतूक, मग ते लोहमार्ग असो, रेल्वे मार्ग असो किंवा रस्त्याचा असो. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग याची देखभाल कोणती संस्था करते असाही प्रश्न येऊ शकतो. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. आलं लक्षात? ती संस्था रस्त्याची देखभाल करते. त्यानंतर भारत देशात संपूर्ण एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? तर 670 राष्ट्रीय महामार्ग आहेत. महाराष्ट्रात, त्यापैकी आपल्या महाराष्ट्रात 102 महामार्ग आहेत. हे राष्ट्रीय महामार्ग 102 राष्ट्रीय महामार्ग हे महाराष्ट्रात आहेत. आपल्या महाराष्ट्र. हे पहा, तिसरा प्रश्न इथं कव्हर चालला आहे. म्हणजे आपण प्रश्न इथं पाठ करत चाललो. म्हणजे तुम्ही नुसता व्हिडिओ पाहत राहिलात की तुमचे प्रश्न आपोआप पाठ होत चालले एक अशा पद्धतीनं. तर यानंतर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातून राष्ट्रीय महामार्ग कोणता जातो? तर इथं लिहितो मी, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा जातो. आलं का लक्षात? तो एक प्रश्न झाला. पहा या बोर्डवर किती प्रश्न तयार झालेले आहेत, त्याची उजळणी घेत आपण चाललो. त्यानंतर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. लक्षद्वीप इथून एकही राष्ट्रीय, म्हणजेच मी अशी फुल्ली मारण्यापेक्षा 0 राष्ट्रीय महामार्ग जातात, तिथं नाही जात. आलं लक्षात? त्यानंतर देशातला सर्वात लांब, पुन्हा एक प्रश्न तयार झाला, राष्ट्रीय महामार्ग NH44 NH म्हणजे 44 राष्ट्रीय महामार्ग, ह्याला क्रमांक दिलेले आहेत बरं का. तर हा 44 राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा सर्वात लांब आहे. आपण म्हणतो काश्मीर ते कन्याकुमारी, हा काश्मीर ते कन्याकुमारीचा राष्ट्रीय महामार्ग आहे हा. आणि हा अतिशय लांब आहे. याची लांबी जर म्हटलं तर 3745 किलोमीटर लांबीचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. 3745 किलोमीटर लांबीचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तर हा जातो कुठून कुठून, कोणाला जोडतो? तर हा काय करतो? श्रीनगर, जम्मू काश्मीरमधलं. पहा एक प्रश्न घेत चाललेलो आपण. श्रीनगर जम्मू काश्मीरमधलं. आणि दक्षिणेकडे खाली आलो तर आपण उत्तर ते दक्षिण कन्याकुमारी तामिळनाडू या ठिकाणी हा राष्ट्रीय महामार्ग जातो. कन्याकुमारी. पहा आता या ठिकाणी आपण किती प्रश्न या नवीन पुस्तकामधून घेतलेले आहेत, किती प्रश्न झालेत. तर अतिशय सोपे प्रश्न झालेत की आपल्या वाहतुकीचे मार्ग कोणते? जमीन, जल आणि हवा या तिन्ही ठिकाणावरून वाहतूक होते. पहिला आहे की राष्ट्रीय महामार्ग म्हणजे काय? की देशातल्या प्रमुख बंदरांना, शहरांना जोडणारा जो रस्ता असतो, देशातल्या म्हणालो, राज्याचा विषय नाही इथं, त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणतात. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल करणारी संस्था नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. आलं का लक्षात? ही संस्था आहे.
तर त्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? 670 राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रात 102 राष्ट्रीय महामार्ग आहेत. सर्वात लांब देशातला कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे? तो 44 क्रमांकाचा, हे नॅशनल हायवे क्रमांक 44. तो किती लांबीचा आहे? पुन्हा एक प्रश्न होतो. 3745 किलोमीटर लांबीचा आहे. त्यानंतर तो कुठून कुठून जातो? जम्मू काश्मीरमधून श्रीनगर या ठिकाणावरून तामिळनाडूमधील दक्षिणेकडच्या कन्याकुमारी इथून इथपर्यंत हा महाराष्ट्रीय महामार्ग आहे, अतिशय लांब असा. त्यानंतर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर तो आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4. आणि असा कोणता केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग जात नाही? तो आहे लक्षद्वीप. पहा किती अतिशय सोप्या भागातून आपण काही प्रश्न करत पुढं चाललो. याची उजळणीसुद्धा आपण केली पाहिजे आणि मग अशा पद्धतीने आपण छोट्या प्रश्नातून पुढं मोठ्या प्रश्नाकडे जातो. यानंतर आता पहा, राज्य महामार्ग हे दुसरा प्रकार. हे संपूर्ण देशाबद्दल बघितलं. आता राज्य महामार्ग कुठले? आपल्या महाराष्ट्रात राज्यातील प्रमुख शहरं जी आहेत, मुंबई, नागपूर, पुणे, तर अशी जी शहरं आहेत आपल्या महाराष्ट्रात, त्या प्रमुख शहरांना जोडणारा जो मार्ग असतो तो राज्य महामार्ग. तर आणखीन एक, ह्या राष्ट्रीय महामार्गावरून काय केलं जातं माहिती आहे का? आपण जातो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. आपण प्रवास करत असताना काही ठिकाणी असे मोठे टोल नाके असतात, तिथं लाईट लागलेले असतात. आपलं वाहन गेलं की समोर आडवा एक खांबा येतो, असा एक गेट बंद करण्याचं, आणि मग लाईट लागतो लाल, आणि थोड्या वेळानंतर तो लाईट ग्रीन होतो, हिरवा होतो, तो दांडा वर उचलला जातो आणि आपली गाडी पुढं पास होते. तुम्ही प्रवास करताना कुठं पाहिलं असेल, हे टोल नाक्यावर होतं. तर हा टोल वसुलीचं जे काम आहे हे कशावरून होतं? तर ते फास्टॅग, हे काय असतं? तर एक कोड असतो बारकोड सारखा. तो कोड आपल्या गाडीच्या ड्रायव्हरच्या समोर जो मोठा काच असतो त्याच्यावर लावलेली असते पट्टी. तर तो कोड त्या ठिकाणी लावलेल्या, त्या टोल नाक्यावर लावलेली जी यंत्रणा असते, तो बरोबर काय होतं? स्कॅन होतं तिथं, आणि आपल्या अकाउंटमधले पैसे, आपला जो टोल आहे, त्या रस्त्यावरून जाण्याचा किराया आहे. थोडक्यात सांगतो, आता मी एखादा रस्ता बांधला आहे, तुम्हाला त्याच्यावरून गाडी न्यायची आहे, तर मी फुकट जाऊ देईन का? इतका पैसा खर्च केला आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? परंतु हे काय आहे? हे शासनाचंच धोरण आहे. त्यामुळे या टोलची जी वसुली आहे ही ह्या फास्टॅगद्वारे होते. हा एक प्रश्न येऊ शकतो. राष्ट्रीय महामार्गावर टोल कशाच्या माध्यमातून वसूल केला जातो? तर तो फास्टॅगच्या. सुरुवातीला होता अगोदर, आणि काही वर्षापूर्वी टोल नगदी पैसे घेतले जायचे, मग पावती दिली जायची, त्याच्यात वेळ जायचा. आता काय आहे? गाडी थांबली, आपल्या अकाउंटमधून पैसे फास्टॅगला रिचार्ज करावं लागतं. जसं मोबाईलमध्ये बॅलन्स मारतो तसं फास्टॅगमध्ये बॅलन्स टाकावं लागतं, आणि मग तिथून काय होतं? तो टोल नाक्यावरचा स्कॅनर आपलं ते बॅलन्स काढून घेतो आणि आपल्याला गाडीला पुढं नेण्याची परवानगी देतो. बगर टोलचं, बगर किराया देता आपण त्या मार्गावरून प्रवास करू शकत नाही. आलं का लक्षात? आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. तर आपण राज्य महामार्गावर होतो. राज्य महामार्ग म्हणजे राज्यातल्या शहरांना जोडणारा जो मार्ग असतो त्याला राज्य महामार्ग म्हणतात. आणि देशातील मोठमोठी शहरं, बंदरं यांना जोडणाऱ्या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणतात. NH, नॅशनल हायवे. आता मग नॅशनल हायवे जर राष्ट्रीय महामार्गाला म्हणत असतील, नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्गाला म्हणत असतील, तर राज्याचा जो महामार्ग असतो, राज्याचा जो रस्ता असतो, राज्यातील शहरांना जोडणारा, तो काय असतो? त्याचं नाव काय असतं हे पहा. आता तर आपण स्टेट हायवे SH, आलं का लक्षात? ते आपण पाहूया. तर याचं जे आहे, राज्यातील प्रमुख शहरांना जोडण्याचे काम हा सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे जो राज्य महामार्ग असतो त्याच्याद्वारे केला जातो. तर ही जी फास्टॅगची संकल्पना आहे ही झाली आपली राष्ट्रीय महामार्ग झाले, राज्य महामार्ग झाले. आता यानंतर रस्त्याच्या वरचीच दुसरी वाहतूक म्हणजे रेल्वे वाहतूक. तिथं विना अडथळा, ट्रॅफिक जाम व्हायचा विषय नाही, काही नाही, फक्त लाईन क्लिअर असली की आपली गाडी जाते. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, लाखो प्रवासी दररोज इकडून तिकडं जातात.
प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवाशापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये माल रेल्वेच्या मार्गावरून वाहतूक केली जाते. तर भारतीय रेल्वे ही जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे आणि वाराणसी येथे डिझेल बनविण्याचा सर्वात मोठा कारखाना आहे. रस्ते वाहतुकीत रेल्वे मेट्रो वाहतुकीचा समावेश होतो. किती प्रश्न झाले? रेल्वे वाहतुकीत भारत देशाचा जगात कितवा क्रमांक आहे? क्रमवारीमध्ये, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थान आहे. डिझेल बनवण्याचा डिझेल इंजिन आता तर इलेक्ट्रिक इंजिन आलेत सगळीकडे. आता आपल्याकडं म्हणजे लाईट्स करंटच्या तार आहेत, तिथं स्पर्श होतो आणि ते आपल्या ट्रेनचे इंजिन चालतात. पण ते थोडे काही वर्ष अगोदर डिझेल इंजिन चालायचे, अजूनही काही ट्रॅकवर चालतात. तर तो डिझेल इंजिन बनवणारा डिझेलवर चालणारा इंजिन बनवणारा जो कारखाना आहे तो वाराणसी या ठिकाणी आहे. यानंतर दुसरा प्रकार येतो, हा जमिनीवरचा प्रकार बघितला. आता जलवाहतुकीकडे आपण जाऊया. आता दुसरा जो प्रकार आहे हा येतो जलवाहतुकीचा. जलवाहतूक म्हणजे सागरी वाहतूक. आता सागरी वाहतूक हे कशाद्वारे होते? आता सगळ्यात अगोदर तुम्हाला बंदर ही संकल्पना समजून घ्यावं लागेल. ज्या ठिकाणी आता जहाज उभे राहायचं म्हणजे काय असतं? काठावर येऊन उभं राहील का? ते फसून जाईल ना काठावरच्या वाळू. ते प्रचंड खाली खोल असतं, मोठमोठे पंखे असतात त्याचे प्रचंड मोठे, आणि जहाज हे म्हणजे भयंकर मोठं कितीतरी सामान त्याच्यावर लादलं जातं आणि ते समुद्राद्वारे सागरी वाहतुकीद्वारे एका देशातला माल दुसऱ्या देशामध्ये नेला जातो. तर ती असते जलवाहतूक. आता या बंदराची देखभाल कोण करतं? तर ती एक संस्था आहे, पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया. हा प्रश्न येऊ शकतो, ह्याच्यावर प्रश्न तयार होतो बघा. आलं का लक्षात? भारतातील बंदराची देखभाल करणारी संस्था कोणती? 3-4 पर्याय देतील, मात्र हा पर्याय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पोर्ट म्हणजे बंदर, इंग्रजीमध्ये शब्द आहे पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया. ही संस्था जी आहे या बंदराची देखभाल करते. आता दुसरी गोष्ट, भारतातील मुंबई हे बंदर योगायोगानं आपल्या महाराष्ट्रात आहे. हे बंदर काय आहे? सर्वात मोठं बंदर आहे आणि आपल्या देशातला सर्वात जास्त व्यापार हे मुंबई बंदरातून होतो. आणि मुंबई बंदरालाच काय म्हटलं जातं? भारताचे प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. मुंबई बंदराला गेटवे ऑफ इंडिया. आलं का लक्षात? फार मोठा इतिहास आहे त्याच्यामागे. आपल्याला प्रश्नाकडे जायचे तर तुम्हाला लक्षात येण्यासाठी काही प्रश्न. समुद्रमार्गाने एका देशातला माल दुसऱ्या देशात वाहून नेला जातो, त्या वाहतुकीला काय म्हणतात? जलवाहतूक म्हणतात. भारतातील म्हणजे जलवाहतुकीचं बंदरांची जी देखभाल करणारी संस्था आहे ती कोणती? पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया. मुंबई बंदरालाच काय म्हटले जाते? भारताचे प्रवेशद्वार. आणखीन एक प्रश्न राहिला मित्रांनो, काय राहिला असेल तर देशातला सर्वाधिक व्यापार कोणत्या बंदरांमधून होतो? तर मुंबई या बंदरामधून होतो. हे जलवाहतुकीत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर सर्वात जास्त व्यापार हा मुंबई बंदरातून होतो. आता पुढचा भाग जो आहे तर ही बंदरं कोणकोणती आहेत ती सुद्धा आपण आता पाहून घेऊया. तर जलवाहतुकीमधला आणखीन एक प्रश्न आहे. नावाशेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. कंटेनर काय असतात? तर रेल्वेच्या ट्रॅकवर तुम्ही पाहतात रेल्वे गाडीच्या त्या मालगाडीला असतात मोठमोठे लोखंडाचे डब्बे. एका ह्याच्यावर एकच डब्बा असतो आणि त्याच्यात प्रचंड सामान बसतं. आपल्या 2-2 खोल्या एवढा मोठा कंटेनर असतो एक लांबचे लांब. तर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे भारतातील रायगड मुंबई या ठिकाणचे सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. आणखीन एक प्रश्न झाला, जवाहरलाल नेहरू काय पोर्ट ट्रस्ट हे नावाशेवा बंदर ज्याला म्हटलं जातं तर हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणते? असा प्रश्न येऊ शकतो. मग नावाशेवा, मुंबई, मार्मागोवा असे वेगवेगळे नाव आहेत. 13 बंदर आहेत. दीनदयाल पोर्ट ट्रस्ट कांडला, मुंबई बंदर, मार्मागोवा. आणखीन तुम्हाला मी नावं थोडे वेगात वाचून दाखवतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. पन्नुमूर, न्यूमंगळूर कर्नाटक, कोची केरळमधलं आहे, चिदंबरम बंदर तामिळनाडू, चेन्नई बंदर,
कामराज बंदर, विशाखापट्टणम बंदर कोलकाता चेन्नई दरम्यान आहे ते, पॅराद्वीप बंदर जे ओडिशामध्ये आहे, हल्दिया बंदर जे आहे पश्चिम बंगालमध्ये आहे, आणि पोर्ट ब्लेअर हे अंदमान निकोबार अशा एखाद्या शेवटच्या ह्याच्यावर येऊ शकतो. पोर्ट ब्लेअर हे बंदर कोठे आहे, तर अंदमान निकोबार बेट या ठिकाणी हे पोर्ट बंदर आहे. आता यानंतर हे जलवाहतुकीवर आपण काही प्रश्न पाहिले. पहा कोणकोणते प्रश्न पाहिले पुन्हा एकदा घेतो मी. तुमचं मला जास्तीत जास्त हे व्हिडिओ पाहत पाठांतर झालं पाहिजे. मुंबई हे देशातलं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर आहे. नैसर्गिक म्हणजे नॅचरली तयार झालेलं. सर्वात जास्त व्यापार या बंदरातून होतो. आणि आता आपण जो तिसरा प्रकार आहे हवेतून वाहतूक, हवाई वाहतूक. आपल्या भारत देशामध्ये हवाई वाहतुकीची सुरुवात 1911 साली पहिले नागरी हवाई उड्डाण जे आहे अलाहाबाद ते नैनी, नागरी नाही, आलं का लक्षात, पहिले हवाई उड्डाण अलाहाबाद ते नैनी 1911 मध्ये झालेले आहे. पहा एक प्रश्न तयार झाला. भारतामध्ये पहिले हवाई उड्डाण कोणत्या वर्षी झाले? 1911 देतील, 2011 देतील, 1931 देतील, 21 देतील, तर 1911 हे इसवी सन आपल्याला लक्षात ठेवायचं. पुन्हा अलाहाबाद ते नैनी या दरम्यान हे पहिलं हवाई उड्डाण झालं होतं, हेही लक्षात ठेवायचं. एखाद्या वेळी ह्याच्यावर सुद्धा प्रश्न होऊ शकतो. यावेळी 2 प्रश्न तयार होतात. आता हवाई वाहतूक जी आहे ही हवेतून वाहतूक आहे. ही वाहतूक अत्यंत वेगवान आहे. आलं का लक्षात? माल वाहतुकीसाठी असो, प्रवासी वाहतुकीसाठी असो किंवा टपाल वाहतुकीसाठी असो, ही वेगाची वाहतूक आहे, तेवढीच खर्चिक आहे. आलं का लक्षात? खर्चिकसुद्धा आहे. दुसरी गोष्ट, या वाहतुकीवर काय होतं, कधी कधी धुके, हवामान म्हणजे खराब हवामान या गोष्टीचा सुद्धा या हवाई वाहतुकीवर परिणाम होतो. विमान कसं चालवणार आपण धुके जर असेल तर? आलं का लक्षात? तर मग विमान उतरवण्यासाठी, विमानाचं उड्डाण आणि लँडिंग हे दोन्ही होण्यासाठी त्याला काय लागतं? विमानतळ लागतं. हे पहा, जिथं बस थांबते त्याला आपण बस स्थानक म्हणतो. आलं का लक्षात? जिथं रेल्वे थांबते, ट्रेन थांबते त्याला रेल्वे स्थानक म्हणतो. जहाज थांबतात तिथं बंदर म्हणतो, मालाची चढ उतार केली जाते. आणि विमान थांबतात त्याला विमानतळ म्हणतो. सोपे प्रश्न येऊ शकतात, काही सांगता येत नाही. आता मोठी आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय का म्हटलंय की इथून उडालेलं विमान दुसऱ्या देशात जातं. आलं का लक्षात? भारतातले काही प्रमुख मोठी विमानतळं जी आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी लिहिलेली आहेत. दिल्ली या ठिकाणी असलेलं जे विमानतळ आहे त्याला नाव आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली. आता आपल्याला नवोदयच्या परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद पर्याय विचारले जाऊ शकतात. बरोबर आहे का नाही? असे प्रश्न तयार होतात या भागावर. एक वेळी असं तुम्हाला वाटेल की सर ते बुद्धिमत्ता सोपं होतं, की आपल्याला तिथं आकृत्यांवरून पटपट आपल्याला गोल करता येत होतं, मार्क जास्त मिळवता येत होते. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जरी कठीण वाटत असेल तर तुम्हाला एकट्याला वाटत नाही. सगळ्यांचा प्रश्न तोच राहणार आहे. सगळ्यांचं पाठांतर, मग जो लक्ष देऊन पाठांतर करेल किंवा जो लक्ष देऊन समजून घेईल, या गोष्टी पाठ करण्यापेक्षाही समजून घेणं महत्त्वाचं आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीत, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई. आता आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र म्हणले की शिवाजी महाराज आपल्याला आठवतात, तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुठं आहे? मुंबई. तसेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे हैदराबाद या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही विमानतळ कुठं आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे, यांची शहरं लक्षात ठेवले पाहिजेत. आणि मग छोटी विमानतळं तर सगळे, आता आपल्या संभाजीनगरला विमानतळ आहे, नांदेडला विमानतळ आहे, आलं का लक्षात, लातूरला विमानतळ आहे. तर ही छोटी ते तर सोडून द्या, परंतु ही काही प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळं जी आहेत त्यांची या 2-3 विमानतळाची मी नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत. आता याच्या पुढं आपण जाऊया की वाहतुकीचे जे नियम आहेत ते कसे, कोणते चिन्ह असतात, त्या गोष्टीवर थोडा फोकस करूया आपण. आता रस्त्यावरची वाहतूक, पाण्यातली वाहतूक आणि हवाई वाहतूक तिन्हीवर एक साधारण सोप्या मार्गाने येणारे प्रश्न जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढे जाऊ. आता आपण वाहतुकीचे नियम जे आहेत की आपण समजा मोटरसायकल चालवलो, आपण हेल्मेट घातलंच पाहिजे, बरोबर आहे का नाही, रस्त्याच्या कडेनं चालावं, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट
आपण जर कार चालवत असो किंवा कारमध्ये बसलेले असो, आपण सीट बेल्ट लावला पाहिजे. हा सीट बेल्ट इतका उपयोगी असतो, हा हेल्मेट इतका दरवर्षी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही परीक्षा तर आहे, हे प्रश्न होत राहतील, परंतु एक आहे, जेव्हा मोटरसायकल तुम्ही मोठे व्हाल 18 वर्षापेक्षा जास्त, जेव्हा तुम्ही मोटरसायकल चालवाल, हेल्मेट घातल्याशिवाय मोटरसायकलवर बसायचं नाही. कारण मोटरसायकलवरचा माणूस जर पडला तर जास्तीत जास्त डोक्याला मार लागून होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण खूप मोठं आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, हेल्मेट कंपल्सरी घालायचं. कारमध्ये आपण बसलो, सीट बेल्ट नाही लावला, कारमध्ये जे हे असतात आपल्याला वाचवण्यासाठी, संरक्षणासाठी एअर बलून्स असतात, ते जे असतात, एअर बॅग्स असतात, त्या अशा फुलतात. सीट बेल्ट लावला नसला तर त्या एअर बॅग्स ओपन होत नाहीत आणि आपण धडाधड त्या बोनटवर आदळतो. एअर बॅग जर ओपन झाल्या तर माणसं आतले सुरक्षित राहतात. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्या वाहतुकीसाठी आपण पाळल्या पाहिजेत. त्यानंतर गाडी चालवत असताना उजव्या बाजूनच गाडी ओव्हरटेक करावी. तुम्हाला प्रश्न विचारले जातील, आलं का लक्षात? ह्यावर सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडावा. तुम्ही शहरात गेलात, कुठूनही रस्ता ओलांडायला लागलात आणि अपघात झाला तर आपली चूक असते. एक छोटे छोटे नियम सांगतो. ते पांढरे पट्टे मारलेले असतात आणि त्याच्यावरून रस्ता ओलांडावा लागतो. मग त्या ठिकाणी दोन्ही बाजूने येणारे वाहनं थांबतात. तुम्ही एखादी जाहिरात मागे टी व्हीवर यायची की त्या झेब्रा क्रॉसिंगवरून एखादं कुत्रं चाललेलं आहे किंवा एखादा प्राणी चाललेला आहे आणि सगळी वाहनं थांबलेत, त्याला तिकडे जाऊ देतात, अशी एक जाहिरात टी व्हीवर अगोदर यायची. आता आणखीन दुसरी गोष्ट, आपल्याला रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर ट्रॅकवरून म्हणजे ते पटरी ओलांडायची परवानगी नसते. आपल्याला जिथं फ्लायओव्हर असतात तिथूनच पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जायचं असतं. शॉर्टकट म्हणून आपण ट्रॅक ओलांडायला गेलो तर कधीही ट्रेन येऊन आपला अपघात होण्याची शक्यता असते. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, विमानतळावर कधीही ज्या धावपट्टीवरून विमान जातं तिथं माणसाला जायला परवानगी नसते. तो गुन्हा घडतो. आपण तिथं जर गेलो तर आपल्याला ते म्हणजे परवानगी नसते, आपल्या हातून तो गुन्हा होतो. आता काही नियम आहेत पहा. आता काही चिन्ह तुमच्या स्क्रीनवर दिसतील तुम्हाला. मी या ठिकाणी हे करत नाही, डायरेक्ट पहा. एक त्रिकोण दाखवला जातो आणि त्या त्रिकोणामध्ये एक शाळकरी मुलगा पडायला दिसतो. अशा पद्धतीचा त्रिकोण असतो आणि त्याच्यातून शाळेची बॅग घेऊन मुलगा पडत असतो. तर ह्याच्यावरून काय लक्षात घ्यायचं आपण, की समोर शाळा आहे, वाहनं हळू चालवा. का? तुम्ही सगळे शाळेतले मुलं आहेत, तुम्ही धडधड इकडे पळतात, पळायचं नसतं, परंतु तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतुकीच्या ज्या बी काही रूल्स आहेत, नियम आहेत, त्या रोडच्या कडेला शाळेच्या अलीकडं असा बोर्ड लावलेला असतो की समोर शाळा आहे, हे समजून घ्यायचं आपण. त्यानंतर पहा, आता दुसरं चिन्ह येतं आहे की एक बाण दाखवलेला आहे, गोल असतं, अशा पद्धतीचं चिन्ह तुम्हाला दिसतं आणि एक हा बाण आहे आणि याला क्रॉस केलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, एकच हा बाण आहे, तुम्हाला चिन्ह दिसत असेल फळ्यावर, हे क्रॉस केलेलं आहे की प्रवेश बंद, तिकडं पुढं जायचं नाही. तुम्ही जर गेलात तर तुम्हाला ट्रॅफिकला फाईन मारली जाईल. त्यानंतर आता हे जे चिन्ह दिसतं आहे, एक बाण फक्त इकडून जायचा मार्गाने येणारा मार्ग बंद केला आहे, म्हणजे एकेरी मार्ग, इकडून फक्त गाड्या जातातच या रस्त्यानं, येणाऱ्या गाड्या नाहीत, येण्यासाठी दुसरा मार्ग आहे, वन वे ज्याला म्हटलं जातं. आता पहा, हा ॲरो जो आहे आपल्या उजव्या हाताला वळलेला दिसतो आणि त्याच्यावर बॅन केले, म्हणजे उजवीकडे वळू नका, उजव्या बाजूला टर्न घेऊ नका, अपघात होऊ शकतो. तिथून पुन्हा डावीकडे केलेला असतो बाण, हे चिन्ह पहा, डावीकडे वळा. त्यानंतर पुन्हा डावीकडे बाण केलं आणि त्याच्यावर असं बॅन करून केले, डावीकडे वळू नका. तुम्हाला माहिती आहे काय, हे तुम्हाला आत्ताच नाही तर या वाहतुकीच्या चिन्हांचा उपयोग आज लक्षात ठेवलं, जेव्हा तुम्ही मोठे होताल, ड्रायव्हिंग लायसन काढायला जाताल, तिथं एक परीक्षा घेतली जाते, तिथंसुद्धा हे प्रश्न तुम्हाला उपयोगी पडतात. आता हा बाण उजवीकडे दाखवलेला आहे, उजवीकडे वळा. त्यानंतर इथं गोल आहे, याच्यामध्ये ती वाजवायचं आपलं साहित्य आहे, म्युझिक वाजवायचं आहे, तोंडानं ज्याचं म्युझिक वाजवलं जातं, तिथं लिहिले की हॉर्न वाजवू नका, म्हणजे हॉर्नचं चिन्ह आहे, ॲटोला असतं ना असं फुगा वाजवतात ते पॉम तसं ते हॉर्न वाजवू नका. म्हणजे का बरं वाजवू नका, एखाद्या वेळी तिथं शाळा असू शकते, एखाद्या वेळी तिथं हॉस्पिटल असू शकतं, हॉस्पिटलमधले पेशंट आराम करत असतात आणि त्यांना तुमच्या कर्कश अशा हॉर्नचा त्रास होतो.
किंवा ध्यान केंद्र असेल तिथं असे चिन्ह लावलेले असतात. आता ह्या 2 रेषा आहेत, परंतु पुढं जाऊन रेषा अरुंद झाली म्हणजे समोर रस्ता लहान आहे, वाहनं हळू चालवा. हे असे 2 डोंगर काढलेले असतात, म्हणजे स्पीड ब्रेकर आहे, लांबूनच दिसते. मग धडकन जाऊन आपण स्पीड ब्रेकरवर आदळण्यापेक्षा आपण अगोदरच गाडी हळूहळू चालवावी. त्यानंतर पादचारी रस्ता, म्हणजे इथून पायी माणसं चालतात, तर त्याचं सिम्बॉल दाखवलेलं असतं की या रस्ता जो आहे हा फक्त पायी चालणाऱ्यांसाठी आहे. त्याच्यावरून सायकल किंवा मोटारसायकल आपण न्यायची नाही. सायकलसाठी स्पेशल मार्ग असतात काही ठिकाणी, सायकल मार्ग, त्याच्यावर सायकलचं चिन्ह ह्या त्रिकोणामध्ये सायकल दाखवलेली असते. त्यानंतर रेल्वे फाटक असतं की रेल्वेचं गेट असतं, अगोदरच हे चिन्ह दाखवलेलं असतं की समोर रेल्वे फाटक आहे, तुम्ही थोडं हळू जा, कदाचित गेट लागू शकतं, अचानक ट्रेन येऊ शकते, अशा पद्धतीचं ते असतं. वाहतूक सिग्नल हा अतिशय महत्त्वाचा आहे. 3 प्रकारचे लाईट असतात. सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, आपण बाकीचे शिकण्यापेक्षा लाल लाईट लागला की थांबायचं, मग बाकीचे 2 सांगतो. लाल सिग्नल लागला, रेड सिग्नल लागला आणि त्याच्यातून जर आपण गाडी घेऊन गेलो तर त्या ठिकाणी उभे असलेले वाहतूक पोलीस काका आपल्याला दंड लावल्याशिवाय सोडत नाहीत. दुसरी गोष्ट, पिवळा दिवा झाला की जाण्यासाठी सज्ज व्हा आणि ग्रीन सिग्नल म्हणतात ज्याला, हिरवा दिवा लागला की आपण जाऊ शकतो, आपल्याला रस्ता मोकळा झालेला आहे. रेल्वेच्या फाटकवर काही ठिकाणी आडवा दांडा लावलेला असतो किंवा मी आता तुम्हाला सांगितलं टोल फास्टॅगनं वसूल होतो, तिथं जो असा एक लोखंडी रॉड खाली येतो त्याच्यावर लिहिलेलं आहे STOP. म्हणजे याचा अर्थ काय होतो की थांबा, स्टॉप, थांबा. त्यानंतर सिग्नल आहे की असं गोल केलेलं असतं, पहा गोल असतं आणि याच्यामध्ये P लिहिलेलं असतं, म्हणजे पार्किंग आहे. या ठिकाणी पार्किंग म्हणजे इथं वाहने लावू शकतात, हे पार्किंगची सोय आहे. परंतु काही ठिकाणी नो पार्किंग असतं असं केलेलं, इथं वाहन उभं करायचं नाही. वाहन उभं केले की ट्रॅफिकवाले उचलून तुमचं वाहन घेऊन जाऊ शकतात टोगिंग लावून. त्यानंतर असे रोड गोल ह्याच्यात पट्टे दाखवलेले असतात आणि या पट्ट्यावरून एक माणूस चाललेलं दाखवलेलं असतं की हे काय आहे, हे पट्टी आहे त्याच्यावरून चालायले, म्हणजे हे झेब्रा क्रॉसिंग आहे, हे रस्ता ओलांडायले, इथं आपण थांबायचे, वाहन चालवणाऱ्यांनी त्याला अगोदर जाऊ द्यायचे. पेट्रोल पंपाचं चिन्ह दाखवलेलं असतं, त्या ठिकाणी समोर पेट्रोल पंपाच्या अलीकडेच काही मीटरवर पुढं पेट्रोल पंप आहे हे आपल्या लक्षात येतं. तर अशा पद्धतीचे हे सगळे वाहतुकीचे नियम आहेत, हे चिन्ह समजून घ्या. मी जरी वेगात सांगितले असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पहा. आलं लक्षात? त्यानंतर धावपट्टीवर मी मगाशी सांगितलं जिथून विमान पळतं तिथं कधीही जायचं नाही. ज्या ट्रॅकवरून रेल्वे चालते आपल्याला परवानगी नसते तिथं जाण्याची, आणि विमानाचं उड्डाण होणं, लँडिंग होणं एक प्रश्न तयार झालेला आहे. हे कशावर आहे तर हे एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या मार्गदर्शनाखाली विमानाचं लँडिंग आणि उड्डाण हे नियंत्रित केलं जातं, कंट्रोल केलं जातं. यानंतर काही आहेत की CNG गॅसवर आता गाड्या आलेल्या आहेत. तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, CNGचं हे लॉंग फॉर्म आहे. आता आपण ते लिहूया. आता CNG हे काय आहे तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, COMPRESSEDNATURALGAS, CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. तसंच LPG आपल्या घरात जे स्वयंपाक करण्यासाठी जे सिलेंडर आहे LPG म्हणतो, लिक्विफाईड नॅचरल गॅस, LPG. कॉम्प्रेस्ड काय आहे की कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG, आणि हे जे आहे हे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे LPG. तर हा आपण स्वयंपाकासाठी वापरतो. तर अशा प्रकारच्या ह्याच्यावर सुद्धा आता म्हणजे CNGवर चालणारी वाहनं आलेली आहेत. त्यानंतर आता आपल्या देशातलं प्रदूषण कमी व्हावं म्हणून EV आलेले आहेत. तर हे EV काय आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल, म्हणजे लाईटनं त्याची बॅटरी चार्ज होते, त्याच्यामध्ये लिथियम बॅटऱ्या वापरलेल्या असतात आणि हा त्यावर चालतात. त्यानंतर आणखीन काय आहे तर हे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हा कशापासून बनतो, मिथेन वायूपासून बनतो. अलग लक्षात? त्यानंतर आणखीन एक आहे आपल्याला CO2 एक माहिती करून घ्यायचं आहे. हे CO2 काय आहे, कार्बन डायऑक्साईड. तुमच्यासाठी नवीन असेल
कार्बन डायऑक्साईड. तर जी वाहनं चालतात, पेट्रोलवर चालणारी, डिझेलवर चालणारी वाहनं, त्यांचा जो धूर असतो त्याच्यातून हा बाहेर पडतो कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, हे घातक वायू आहेत. आणि हा CO2 जो आहे हा ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, की जागतिक पर्यावरणाचं जे संतुलन बिघडतंय, पृथ्वीचं तापमान वाढतंय, त्याला कारणीभूत काय आहे? तर हा कार्बन डायऑक्साईड वायू आहे. तुम्हाला पर्यायामध्ये म्हणजे प्रश्नात येऊ शकतं ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत वायू घटक कोणता किंवा वायू कोणता. तर खाली जर नुसतं CO2, O2 असे जर काही आले तर म्हणजे हायड्रोजन, नायट्रोजन, आणखी वेगवेगळे विचारले असतील पर्याय येतील, पण त्यातला हा CO2 हा पर्याय लक्षात ठेवायचा. एवढंच लक्षात ठेवायचं ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत असणारा घटक. विद्यार्थी मित्रांनो, वाहतुकीचे नियम, वाहतूक हा पाठ आपण घेतला. त्यामध्ये आपण सगळ्या वाहतुकीचे म्हणजे प्रकार पाहिले, जमिनीवरची, पाण्यातली, हवाई वाहतूक, त्यानंतर वाहतुकीचे नियम पाहिले, वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याच्यावर प्रश्न कसे तयार होतात ते पाहिले. आता यानंतरचा जो दुसरा व्हिडिओ असेल तो तुम्हाला उद्या मिळून जाईल. तर तो जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण यावर आधारित प्रश्नावर असेल. त्याच्यामध्ये हा पहिला जो व्हिडिओ आहे हा स्पष्टीकरणावर, दुसरा व्हिडिओ प्रश्नावर. अशा पद्धतीनं आपण सगळा सिलेबस ह्याचा आपण पहिल्या जे 20 प्रश्न यावर येणार आहेत त्यावर आधारित हा संपूर्ण सिलेबस आपण घेणार आहोत. निश्चितच चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी तो व्हिडिओ दिसतो. आवडला व्हिडिओ त्याला लाईक करा. माहिती मिळाली पुन्हा पुन्हा पहा. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे जे लेक्चर तुम्ही ऐकतात, जो व्हिडिओ ऐकतात, अतिशय डोळे बंद करून लक्ष देऊन पुन्हा एकदा ऐका, दुसऱ्यांदा. आपल्या किती लक्षात राहिलं याचं मनन करा. निश्चित तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतील. आणि हे प्रश्न फक्त नवोदयपुरते नाही तर भावी जीवनात वेगवेगळ्या परीक्षा देण्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयोगाचे आहेत. आलं का लक्षात? भारतातील पहिले हवाई उड्डाण 1911 अलाहाबाद ते नैनी या दरम्यान झाली होती. किती प्रश्न आहेत हे, मोठमोठ्या परीक्षेला येणारे प्रश्न आहेत. ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत वायू कोणता, CNG कशापासून बनतो. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते आपल्याला उपयोगी पडतात. आणि अशा प्रश्नावर आधारित आपण जर तयारी केली तर त्याचा आपल्या जीवनात सुद्धा उपयोग होतो. धन्यवाद.